आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। श्रेयस नागरी सहपतसंस्थेला 31 मार्च 2025 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 1,11,00,000 रुपये नफा झाला आहे। संस्थेच्या ठेवी 62 कोटी 75 लाख रुपये झाल्या आहेत, तर कर्ज वाटप रुपये 47 कोटी आहेत। चालू आर्थिक वर्षात संस्थेने 109 कोटी 75 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे। संस्थेने यावर्षी एकूण गुंतवणूक 23 कोटी 53 लाख केली आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन संदीप बाबासाहेब मुळीक यांनी दिली आहे। याबाबत चेअरमन संदीप बाबासाहेब मुळीक यांनी सांगितले की संस्थेची केवळ संख्यात्मक वाढ न करता गुणात्मक व सातत्यपूर्ण वाढ करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने व सुयोग्य व्यवस्थापन केल्याने चालू आर्थिक वर्षात संस्थेची भरघोस प्रगती झाल्याचे दिसून येते। त्यांनी पुढे सांगितले की संस्थेच्या विटा बाळवणी येथे स्वमालकीच्या इमारती आहेत। आळसंद शाखेच्या स्वमालकीच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे। लवकरच इतर शाखांच्या इमारती सुद्धा स्वमालकीच्या होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 1 वर्षापूर्वीपासूनच्या सभासदांना संस्थेने स्कोर बँकिंग प्रणालीद्वारे कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मोबाईल बँकिंगद्वारे सभासदांना आरटीजीएस, एनएफटी रिचार्ज, वीज बिल भरणा इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। सभासदांचा संस्थेवर पूर्ण विश्वास असल्याने संस्थेच्या प्रगतीमध्ये सातत्यपूर्ण वाढ होत आहे, असे ते म्हणाले। त्यावेळी संस्थेचे संस्थापक बाबासाहेब मुळीक, व्हाईस चेअरमन बबनराव कदम, संचालक प्रमोद देशमुख, निलेश चोथे, अमित म्हेत्रे, निवास घोडगे, जयराम गोसावी, संचालिका श्रीमती सरोज पवार व श्रीमती नंदाताई पाटील व संस्थेचे सर्व कर्मचारी, बचत ठेव प्रतिनिधी उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।